मोळकर अंकुश मोळकर साठी हा मंच असोसला आहे आणि ज्यांच्या सत्कारासाठी आपण सर्वजण उत्सुक होतो. सन्माननीय सुनील काका कर्जतकर यांच्या शिरपेच्यामध्ये हा सन्मानाचा पुरा महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सभापती यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सत्कारामध्ये सन्मानामध्ये सहभागी होऊया. सगळे या साईडला करण्याचा आहे. आजचा दिवस हा नांदगाव गावासाठी आनंदाचा दिवस आहे. आज आपल्या गावचे सुपुत्र मान्य सुनीलजी कर्जतकर उर्फ काका यांचे आमदार म्हणून जी निवड झाली याचा प्रत्येकाला अभिमान आहे आणि गावाला सुद्धा स्वाभिमान आहे. साहेब काका तसं पाहिलं तर शिंदे साहेबांच्या माध्यमातून काम व्हायचं, विकास कामं चालूच होते, भरपूर कामं चालू होते. तुम्हाला माहिती आहे, सगळ्या जनतेला सुद्धा माहिती. पण हक्काचा माणूस म्हणून साठी आपल्या गावाचा अभिमान म्हणून आपली निवड झाली. त्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीने व सर्व नांदगाव परिसरातील ग्रामस्थ व यांच्या वतीने आपलं स्वागत करतो व सर्वांचे मनापासून सर्वजण वेळ काढून आले त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. सुनील काका कर्जतकर विधान परिषद सभापती म्हणून आपण इथं कार्यक्रम आयोजित केला आहे. तर या कार्यक्रमानिमित्त मी सांगू इच्छिते की नाही का नांदगाव गावामध्ये जवळपास 150 गट आहेत. तर त्या 150 गटांना एक सामाजिक काम करत आणि गटाचं काम करत आम्हाला प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी खूप मदत केली. आणि नाही का आता आमचं एक नांदगावकरांचं भाग्यच आहे की आम्हाला नवीन आमदार तुमच्या रूपात भेटले आहेत आणि तुम्ही आम्हाला नक्कीच साहेबांसारखीच मदत करतात ही मी त्या ठिकाणी बोलू इच्छिते. आणि तुम्हाला खूप खूप पुढच्या ह्याच्यासाठी नाही का शुभेच्छा देते आणि थांबते. काका कर्जतकर हे विधान परिषदेचे आमदार झाले त्याबद्दल आपल्या सर्वांच्या नांदगाव आणि नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी जास्त काळ वेळ घेणार नाही कारण वक्त भरपूर आहे. तर त्यांनी आम्हाला राजकारण आणायचं पहिलं काम साहेबांनी केलं असेल तर सुनील कर्जतकरांनी केलं. आम्हाला आम्ही राजकारणातच नव्हतो. त्यांनी पहिला आमचा पॅनल आपल्या उद्याच्या आजोबाच्या विरोधात भाऊंच्या विरोधात टाकला आणि तो आम्ही जिंकला त्यावेळेस मी त्यांना आठवण करत होतो. आणि आम्ही सगळे 17 पैकी 14 निवडून आलो. पण आम्हाला सगळं सोडून गेलं पर्यंत मुंबईला गेले. आणि खूप खूप त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो नांदगावकरांची आणि आमच्या गावच्या वतीने आहेत ना सोबत. पण सांगतो आठवण त्यांच्या तुमची या ठिकाणी नेहमी आठवण करत असतो. आमचे काका मुंबईला गेले, खूप खूप कष्ट केलं त्यांनी आणि त्या कष्टाचं चीज या ठिकाणी तुमच्या पक्षांनी आपल्या पक्षांनी माननीय पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री अमित शहा आपले सभापती साहेब या सर्वांनी तुमची या ठिकाणी कदर केली आणि तुम्हाला उमेदवारी दिली. त्याबद्दल मी त्यांचंही सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. यांची नुकतीच विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाली आणि आज नांदगाव गावामध्ये त्यांचा नागरिक सत्कार होत आहे. आणि या सत्काराला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. या ठिकाणी मंचावरील सर्वच तालुक्यातील नेते मंडळी 40 वर्षापासून सुनील काकांनी या परिसरामध्ये खूप संघर्ष केला आणि ते संघर्ष या परिसरात करत असताना ते भाजपचे या ठिकाणी काम करत असताना डॉक्टर ज्यावेळेस आम्ही राजकारणात आलो त्यांच्या पोटाला धरून आलो. ज्यावेळेस सुनील काकाचा ह्या परिसरात ह्या गावामध्ये पॅनल असायचा त्यावेळेस काका आपलं चिन्ह होतं छत्री घड्या आणि मासा आणि समोर माणूस चंद्र आणि आंबा. म्हणजे मला हे सांगायचं आहे की ज्यावेळेस आपलं राजकारण आमचं सुरू झालं त्यावेळेस घड्याळ छत्री माशाने सुरू झालं आणि सुनील काकाच्या पाठीमागे आम्ही 15-16 वर्षाचे होतो त्यावेळेस आली छत्री आली काय हे आम्ही प्रचार सुरू केला. कालांतराने काका या गावातून पक्षाच्या कामानिमित्त मुंबई पुणे ठिकाणी गेले. काका आणि या ठिकाणी ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय असे राम शिंदे साहेब हे कर्तृत्वाने मोठे झालेत. हे काय वारसाने मोठे झाले नाही. त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. वारसाने प्रत्येकाला मोठं होता येतं पण हे कर्तृत्व हे सिद्ध करावंच लागतं. ज्या वेळेस या ठिकाणी निवडणुका होत्या त्यावेळेस
राम शिंदे साहेब सांगतात की नान्नज माझी मोठी मावशी, आणि मोठी मावशी असल्या कारणानं नान्नजने ह्या तालुक्यात प्रत्येक निवडणुकीला त्यांना भरभरून मतदान केलंय, आणि तेही मोठी मावशी समजून या गावाला कायम सहकार्य करत आलेत. आपल्या नंदादेवी मंदिरासाठी त्यांनी ब वर्ग तीर्थविकास आराखड्यात नंदादेवीचं मंदिर समाविष्ट करून काका त्यांनी 138 कोटी रुपये आपल्या नंदादेवी मंदिरासाठी दिलेले आहेत. आणि परिसरात पण त्यांचं मोठं काम आहे. काका तुम्हाला पण मी विनंती करतो, आपला ड्राय भाग आहे, सध्या वाळवंटासारखी परिस्थिती एवढा पाऊस होऊन, कारण विहिरी बोर वाढल्यात. मी तुम्हाला विनंती करतो की गुरेवाडी ते बोरला हे आपला एक मोठा वडा आहे. ह्या वड्यावर कसल्याही परिस्थितीत मी गावाच्या वतीने तुम्हाला विनंती करीन की प्रत्येक वर्षी तुम्ही कमीत कमी 3 बंधारे द्यावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि पारगाव ते बोरला, पारगावच्या तलावाखाली मोठी नदी, हे मोठी मावशी म्हणून मी राम शिंदे साहेबांना विनंती करेल की आपण पण प्रत्येक वर्षी 3 बंधारे द्या. कारण या ठिकाणी आमचा शेतकरी वर्ग मोठा आहे, सगळ्यांची उपजीविका हे शेतीवर आहे. आणि आपल्याला भविष्यात दुधाच्या संदर्भात जर काय वरच्या लेवलला करता आलं तर परिस्थिती शेतीची एवढी बिकट झाली, खताचे भाव 2000 रुपये गोणीवर गेले, 40, 45, 50 किलोची गोणी 2000 आहे, खुराकाचे भाव 50 किलोचे 2000 आहेत. त्याच्यामुळे शेतकरी वर्ग खूप मेटाकुटीला आलेला आहे. कारण आपण, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही या भागामध्ये शेती केली, ऊसाची शेती केली, द्राक्षाची शेती केली, तुम्हाला हे सगळं ज्ञात आहे. परंतु गेले 15-20 वर्ष झालं तुम्ही वरिष्ठ राजकारणात आहात, राम शिंदे साहेब पण वरिष्ठ राजकारणात आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला दोघांना पण जाणीव करून देतो की शेतकरी भयंकर अडचणीत आहे. तुम्ही आमच्यासाठी, आमच्या काय मागण्या खूप तुटपुंज्या, खूप मोठ्या नाहीत. तुम्हाला माझी विनंती की तुम्ही कसल्याही परिस्थितीत ह्या भागाला पाणी कसं मिळेल, ह्या गावाच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करेन. आम्हाला रोड गटर हे होतच राहणार आहे, शासनाचे वेळोवेळी ते योजना येतात, पण विशेष म्हणजे तुम्हाला पाठपुरावा आम्ही पण करू. तुम्ही पण एक या गावचे सुपुत्र म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की या भागात इरिगेशन कसं वाढेल आणि आपला शेतकरी सक्षम कसा होईल, एवढंच मी आपल्या या सर्वांच्या वतीने तुम्हाला मागणी करतो, विनंती करतो. अधिकचा वेळ न घेता येतेच थांबतो. होत असलेल्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित तुम्हा सर्वांचे नेते, विधान परिषदेचे सभापती, सन्माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब, आजचे सत्कार मूर्ती नान्नज गावचं भूषण असणारे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार सुनील काका कर्जतकर, व्यक्तीची आयुष्यात जन्माला आल्यानंतर एक ओळख निर्माण होत असते. कोणाची ती जातीनुसार ओळख निर्माण होते, कोण जो व्यवसाय करतो त्याच्याप्रमाणे त्याची ओळख निर्माण होत असते. परंतु आपण जर बघितलं तर सुनील काका कर्जतकर हे जे नाव होतं हे त्यांच्या समोर असेल किंवा त्यांच्या पाश्चात असेल, ते भारतीय जनता पार्टी या एकाच नावाने ओळखलं जात होतं आणि त्यांची एक वेगळ्या प्रकारची ओळख या भागात निर्माण झालेली होती. सुनील काका कर्जतकर म्हणजे भारतीय जनता पार्टी. नान्नज आणि परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचं हे रोपटं लावण्याचं काम सुनील काकांच्या माध्यमातून झालं. आणि आपण आज जो बघतोय की या भागात हा जो वटवृक्ष निर्माण झालेला आहे, ज्याच्या सावलीत आपण सर्व आहोत, त्या वटवृक्षाचं खरं तर रोपण हे सुनील काकांच्या माध्यमातून झालेलं होतं. जनसंघाचं काम असेल, त्यानंतर आणीबाणीच्या काळात त्यांचा झालेला तुरुंगवास असेल, आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेली ओळख असेल. नान्नज आणि परिसरातच नाही तर तालुक्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं काम करण्याचं काम सुनील काकांनी केलेलं होतं. काकांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आता आमचा जो जन्म देखील नव्हता काका, परंतु आम्ही ऐकतो आप्पा की प्रमोदजी महाजन साहेब असतील, गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, उमा भारती असतील, अशा मोठमोठ्या सभांचं आयोजन हे काकांनी जामखेडला त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची त्यांनी या भागात प्रसार प्रचार केला. त्यानंतरच्या काळात मला बापूंनी हा सांगितलं, मी काकांबद्दल माहिती घेत होतो, कारण माझा तर जन्मच नव्हता, काका मला माहित पण नव्हते कसे होते काय होते, परंतु मी बापूंकडून माहिती घेत होतो. त्यावेळेस मला त्यांनी एक खास किस्सा काकांचा सांगितला की त्यावेळेस असं होतं की आपल्या भागात एखादं ऊसाचं उत्पन्न झालं तर ते एक ठराविक कारखान्याला तो ऊस घालावा लागायचा. मग तो त्या कारखान्याने भाव देवो न देवो हा कुठल्याही प्रकारचा भाव, कारखान्याने ऊस नाही नेला तर आपला ऊस इथंच राहायचा आणि त्याला झोनबत्ती म्हणलं जायचं. चेअरमन बरोबर आहे का? आमचे कडा कारखान्याचे चेअरमन झाले, संचालक झाले. तर असे झोनबंदी उठवण्यासाठी सुनील काकाने त्या ठिकाणी पुण्यामध्ये
साखर संघासमोर एक मोठं उपोषण त्या ठिकाणी केलं, आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला यश आलं आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आपण कुठेही ऊस घालू शकतो. त्याचं श्रेय देखील हे काकांचं आहे आणि काकांच्या माध्यमातून निश्चितपणे या भागात मोठ्या प्रमाणाचं काम हे आगामी काळात देखील होत राहील. काका आपल्याला एक आता फक्त सांगतो की शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमची कामाची पद्धत कशी. एक 18 मेला मी एक निवेदन आम्ही प्रमुख पदाधिकारी प्रकाश मेजर, चंद्रकांत राऊत असे 5-6 जणांनी जाऊन पाण्याच्या टंचाई संदर्भात आम्ही तहसीलदारांना एक निवेदन दिलं. गावामध्ये गेले महिनाभर पाण्याची टंचाई होती आणि तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर बीडीओ आले, त्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तो 2-4 बोर घ्या आणि त्याचं अधिग्रहण करा, त्याच्यावर पाण्याची ताण भागवा. मी साहेबांना फोन केला, साहेबांनी तात्काळ त्या ठिकाणी प्रांत साहेबांना फोन केला आणि दुसऱ्या दिवशी नान्नज गावामध्ये टँकर मंजूर झाले. त्या मंजुरीचा प्रस्ताव त्या ठिकाणी पत्र ते आपल्या सर्वांच्या मोबाईलवर आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दुसरं जर आपण बघितलं, आपण खरं तर विसरलो, आपण पहिल्यांदा आलेल्या साहेबांचा हा जामखेड ते करमाळा हा जो रस्त्याला 300 कोटी रुपयांनी साहेबांनी निधी दिला, त्याच्याबद्दल सत्कार केला पाहिजे सांग. कारण आपला एक मोठा त्रास या माध्यमातून निश्चितपणे कमी झालेला आहे, त्याची देखील आठवण आपण ठेवली पाहिजे. आणि काका अशा प्रकारे साहेबांच्या माध्यमातून आम्ही या भागात काम करत आहोत. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपलं देखील मार्गदर्शन आम्हाला अतिशय मोलाचं आहे. आपण सर्व जमलात, आपल्या गावाच्या वतीने, सर्वांच्या वतीने गावाचं भूषण म्हणून काकांचा आपण हा सत्कार सन्मान केला, त्याबद्दल पुन्हा एकदा काकांचे अभिनंदन. माझ्या पवार पाटील कुटुंबाच्या वतीने, बापू पवार पाटील कुटुंबाच्या वतीने काकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. भूमिपुत्र सर्वांचे काका, नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार आदरणीय सुनील काका कर्जतकर यांच्या विधान परिषदेवर निवड झाल्याच्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिकांच्या वतीनं भव्य असा नागरी सत्कार समारंभ संपन्न होत आहे. अशा या गोड कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, या विधान परिषदे सभापती, राज्याचे नेते आदरणीय प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, नान्नज गावच्या सुपुत्राला विधान परिषदेमध्ये जाण्याची संधी आली, हे एक सोनेरी स्वप्नच म्हणावं लागेल. आम्ही लहानपणापासून शाळेत असताना काकांची राजकारणाची जी झालेली सुरुवात, त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी केलेलं पक्ष कार्यकर्त्यांचं संघटन, कार्यकर्त्यांना काम करण्याची दिलेली चालना, केलेलं मार्गदर्शन आणि खऱ्या अर्थानं त्यांनी पक्षासाठी जे काम केलं, पक्षाचा आदेश मानून त्यांनी जी जबाबदारी समर्थपणे पार पाडली. मला आठवत नाही की त्यांनी कधी पक्षाकडे कुठल्या जागेसाठी उमेदवारीची मागणी केली, पक्ष नेतृत्वाकडे कधी शिष्टमंडळ घेऊन गेले, असं कधीही मी गेल्या 40 वर्षामध्ये ऐकलं नाही. गेली 4 दशके त्यांनी जे काम केलं, पक्ष हाच माझा परिवार आणि माझा परिवार हाच माझा पक्ष, ही भूमिका घेऊन काकांनी माणसं जोडण्याचं काम केलं आणि या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जी महत्वाची भूमिका बजावली, पक्ष नेतृत्वाने त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांनी गावातून ज्यावेळेस स्थलांतर केलं दत्ता भाऊ, त्यावेळेस तुम्ही 17 पैकी 14 आले, बरोबर आहे. परंतु ज्या कुटुंबाच्या विरुद्ध काकांनी संघर्ष केला, ते कुटुंब सुद्धा भाजपमय करण्याचं काम प्राध्यापक राम शिंदेंनी केलं. राजकारणामध्ये अशा घटना घडत असतात, परंतु जे लोक, जे कार्यकर्ते पक्षामध्ये एकनिष्ठ राहतात, या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात जात नाहीत,
त्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला त्या पक्षामध्ये नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न होतो आणि हाच प्रयत्न भारतीय जनता पक्षाने आदरणीय मोदी साहेब असतील, अमितजी शहा असतील, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्यासाठी आणि काकांना विधान परिषदेवर धाडण्यासाठी पाठवण्यासाठी आपले प्राध्यापक राम शिंदे असतील, यांनी जे केलेलं काम आहे ते अत्यंत कौतुकास्पद काम आहे. अशा अनेक लोकांचं यापेक्षा आणखी लोक काही त्यांना नाना जाधव, जालिंदर खोटे, धुंडीबा दादा पोते अशा प्रकारचं खऱ्या अर्थाने त्यांना बरोबर घेऊन त्या सहकाऱ्यांना आपली भूमिका पटवून देऊन हा संघर्ष उभा केला आणि हा संघर्ष ठेवला. आणि त्यांनी सांगितलं विजेच्या बोर्डाचं हितच आंदोलन केलं. त्याच्यानंतर ऊसाच्या संदर्भामध्ये झोनबंदी होती, उदयने सांगितलं, त्या संदर्भामध्ये आंदोलन केलं. लोकांचे हिताचे प्रश्न घेऊन सातत्यानं भूमिका मांडल्याच्या नंतर आणि एका ठराविक ध्येयाने प्रेरित होऊन लोकसामान्यासाठी, जनसामान्यासाठी, वंचितासाठी, शोषितासाठी, गरिबासाठी, शेतकऱ्यांसाठी त्यांनी या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि निश्चित स्वरूपामध्ये या गावात असल्या कारणानं ओळखी मोठ्या झाल्या, विचार मोठा झाला, परंतु स्थानिक पातळीवरती त्यांना स्वतःला सिद्ध करत नेतृत्व प्रस्थापित करायचं होतं. आणि म्हणून त्यांनी ग्रामपंचायत लढली. सगळ्या जणांनी त्याचा नामोल्लेख केला की ग्रामपंचायत जिंकली आणि 17 पैकी 14 निवडून आले. पण हे पहिल्या प्रयत्नात झालं नाही. 80ला देखील निवडणूक लढवली, 85ला देखील निवडणूक लढवली, 85ला पहिली लढवली, नंतर 90 आणि नंतर 95. पहिल्यांदा 3 सदस्य आले, दुसऱ्यांदा 6 आले आणि तिसऱ्यांदा 17 पैकी 14 आले. आणि रंजनाताई मोहोळकर या सरपंच झाल्या. अशा पद्धतीचा त्यांचा मार्गक्रम आहे. त्यांना वाटलं उभा राहिले की लगेच ग्रामपंचायत निवडून आली. सगळ्यांनी उल्लेख केला की भाऊच्या विरोधात बोलायची अडचण होती. आणि म्हणून तिसऱ्या प्रयत्नामध्ये ग्रामपंचायत जिंकल्याच्या नंतर त्यांच्या किती मोठ्या ओळखी होत्या पण त्याचा उपयोग झाला नाही. 95 मध्ये ही ग्रामपंचायत जेव्हा त्यांच्या ताब्यात आली त्यावेळेस त्यांची नेतृत्वाने दखल घेतली आणि त्याच वेळेस 95 साली ते मुंबईकडे रवाना झाले. मग प्रमोद महाजन, गोपीनाथजी मुंडे साहेब, वहाडणे साहेब यांचा संपर्क त्याला लाभला आणि त्यांच्या नशिबाने का बहिणा 1995 साली सरकार देखील आलं. आणि सरकार आल्याच्या नंतर नेमकी अपक्षांची कुबड्या घेतल्याशिवाय सरकार उभाच राहू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी राहून जो संघर्ष केला, दिगंबर बागलला जो पाठिंबा दिला, तो एक अपक्ष आमदार त्यांना सरकारला जोडायचं काम हे सुनील काका कर्जतकरांच्या माध्यमातून झालं. आणि त्यावेळेस सरकार मजबूत त्या अनेक आमदारांनी पाठिंबा दिला पण यांच्या माध्यमातून एका आमदारांनी पाठिंबा दिला. आणि म्हणून सरकार हे भक्कम झालं, मजबूत झालं. आणि त्या काळी खऱ्या अर्थानं असा काम करणारा कार्यकर्ता पक्षाला देखील गरजेचा वाटला. अलीकडच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं पक्षाला कार्यकर्ता गरज लागली. आणि म्हणून 43 वर्ष त्यांनी हे काम केलं. आता कार्यकर्त्याला वाटतं 5-6 वर्ष झालं हे काम करतोय, माझ्याकडे लक्षच नाही कुणाच. आता तुम्ही सांगा 43 वर्ष झाल्याच्या नंतर हे आमदार होण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे ह्या 43 वर्षात त्यांच्या जीवनामध्ये काय काय गोष्टी झाल्या असत्या आणि किती ठिकाणी फिरावं लागलं असेल त्यांच्याच तोंडून सांगितलं की मला तर वाटतंय का फक्त गुजरातचाच उल्लेख केला तुम्ही. 10-15 स्टेटमध्ये तर प्रॉब्लेमच नाही, कारण ते संघटन मंत्री होते. ज्या वेळेस पक्षाचं मूळ काम करायचंय त्यावेळेस दुसऱ्या पुढाऱ्याला पाठवित नाहीत, संघटन मंत्र्याला पाठवतात. परिस्थिती काय ते बघून या अगोदर 6 महिने त्याच्यात त्यांचा नंबर होता. आणि म्हणून 43 वर्षानंतर हे त्यांना महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून त्या कालखंडामधल्या त्यांच्या अनेक आठवणी देखील आपल्याला पाहायला मिळतात. जसं माझं जिल्हा परिषदचं तिकीट गेलं तसं त्यांचं देखील तिकीट गेलं होतं.
कोणतं गेलं होतं तुमचं? त्यांचं पंचायत समितीचं गेलं त्यामुळे ते फक्त आमदार झाले. माझं जिल्हा परिषदेचं गेल्यामुळे मी सभापती झालो. त्यामुळं खऱ्या अर्थाने अतिशय संघर्षशील नेतृत्व आणि त्यांच्या मला तुम्ही जे माझ्या ओळखीचे नाहीत म्हणले 40% आणि बाकीचे तुमच्या ओळखीचे ते आमच्या सभेला येत नव्हते. आता सध्या ते तुमच्यामुळे आलेत कारण तुमच्या काळातलेत ते. आणि आता साहजिकच 43 वर्षानंतर मोठा बदल झालाय आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण जे भूमिपुत्र म्हणून निश्चित स्वरूपामध्ये पाहत असताना ही गोष्ट म्हणून आपण 95ला गेल्याच्या नंतर नान्नजचा मी सेवेकरी आणि आता तुम्ही गावकरी आहे. आता सेवेकरी आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून राहिलेल्या प्रश्नाला वाचा फोडायचे आणि निश्चितच शहाजीराजेंनी सांगितलं की बंधारे झाले नाहीत आणि कोणते बंधारे होणं बाकी आहे आणि बंधारे मला वाटत नाही कोणता राहिला. बिरंगळ साहेब जाऊन महागारी आलेत त्याच्यामुळे बंधारे राहिले असतील का? कारण धोंडपारगावपासून सुरुवात फार जवळपर्यंत केली. बंधाऱ्याला साईटच राहिली नाही. सुनील का राहिली कुठं? शहाजीचा राहिला काय का त्या शेतापासून? हा फुटल्याला नीट करू. फुटल्याला जाता जास्तीचा पाऊस आला पण या आपल्या नांदणी नदीला धोंडपारगावपासून जवळपर्यंत सगळे बंधारे केलेत आणि मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र देखील वाढलेलं आहे. त्यामुळे जो कोणता राहिला असेल ते सुद्धा करू. आता बिरंगळ साहेब परत आलेले आहेत. त्यांच्या सगळ्या ज्ञानाचा आपण उपयोग करून घेऊ. अजून एखादा बंधारा कुठं टाकायचा ते देखील टाकू. काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. आणि निश्चितच आता मी जसं म्हटलं की मी सेवेकरी आणि तुम्ही गावकरी आणि दत्तभाऊ यांनी एक प्रश्न उपस्थित केला. तो प्रश्न म्हणजे कुकडीच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. मी जवळपास एक 7-8 महिन्यापूर्वी जलसंपदा विभागाला आणि माननीय राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना एक पत्र दिलेलं आहे. कारण महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सभापती झाल्याच्या नंतर सगळे विषय आपल्या डोळ्यासमोर येतात आणि मला नेमकं ते समजलं. पूर्वीच्या कालखंडामध्ये कुकडीच्या लाभक्षेत्रामध्ये पाणी वाटपापाशी शिल्लक नव्हतं परंतु ज्याप्रमाणे आता अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून आता कृष्णा खोऱ्यातलं पाणी आता ह्या गोदावरी खोऱ्यामध्ये शिफ्ट करायचं काम आष्टीला सुरू आहे. अशामध्येच आपल्या सुद्धा पश्चिम महाराष्ट्रासाठी काही टीएमसी पाणी शिल्लक आहे आणि ते पाणी आपल्या जामखेड तालुक्याला मिळावा यासाठी मी 7-8 महिन्यापूर्वी जलसंपदा खात्याला आणि मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय. परंतु मी अधिवेशनाच्या तोंडावर मार्चमध्ये तर काही प्रश्न उपस्थित करता आला नाही कारण मला प्रश्न उपस्थित करायला आमदार लागतो. सभापती असल्यानंतर मला लक्षवेधी मांडता येत नाही किंवा मला कॉलिंग अटेन्शन किंवा सत्ताधारी पक्षाचा आठवडा किंवा कोणत्या आयुधाच्या माध्यमातून मला प्रश्न उपस्थित करता येत नाही. म्हणून मला कोणाला तरी हाताला धरावं लागतं आणि त्याच्या मार्फत मला प्रश्न उपस्थित करता येतो आणि मग मी कोर्टाच्या भूमिकेत असतो. जोवर न्याय मिळत नाही तोवर प्रश्न मी तो चालवतो. ते माझ्या हातात असतं आणि मंत्र्याला त्याला उत्तर द्यावं लागतं. आणि ऑलरेडीच माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या संदर्भात पत्र दिलं असल्या कारणानं आता प्रश्न मांडायला आपलाच माणूस झालाय. आता त्यांनी सांगितलं की आता मला काय अडचण आली तर सांगा. आता पहिली अडचण ही सांगून टाकतो आपली. कुकडीचा प्रश्न येणाऱ्या 22 जून रोजी सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये सुनील काका कर्जतकर यांचा प्रश्न कोणताही आयुध असेल की ते सभागृहात मांडतील. जलसंपदा मंत्री आणि आवश्यक असेल तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेल की या प्रश्नाचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलं पाहिजे. तर मग मात्र ते माझ्या हातात आहे. मग कसं काम होईल दत्तभाऊ?